श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. गुरुवारी श्री स्वामी समर्थ यांची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीत गुरुवार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस गुरु बृहस्पती यांचा असल्यामुळे त्याला विशेष पवित्र दिले जाते. हिंदू धर्मात हा दिवस भगवान दत्तात्रेय, संतश्रेष्ठ नारायण महाराज, साईबाबा तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या उपासनेसाठी समर्पित असतो. श्री स्वामी समर्थ कोण होते? श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट स्वामी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना भगवान दत्तात्रेय यांचा अवतार मानले जाते. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतभर स्वामी समर्थ यांच्या अनंत लीला, चमत्कार आणि भक्तांवर केलेल्या कृपेच्या कथा प्रसिद्ध आहेत. स्वामी समर्थ यांचे जीवन आणि कार्य. अक्कलकोट येथे वास्तव्य. स्वामी समर्थ हे अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र येथे दीर्घकाळ वास्तव्य करून भक्तांना मार्गदर्शन करत असत. भक्तांच्या अडचणी दूर करणे, भक्तांची संकटे दूर करणे, मानसिक आणि शारीरिक व्याधींवर उपाय करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अद्भुत चमत्कार. त्यांचे अनेक चमत्कार प्रसिद्ध आहेत. भक्तांच्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारे कृपा केली आहे. गूढ आणि गहन उपदेश. त्यांच्या उपदेशांमध्ये साधेपणा असूनही ती अत्यंत प्रभावी आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा सर्वश्रुत संदेश आहे. गुरुवारी श्री स्वामी समर्थ यांची उपासना का करावी? गुरुवारी श्री स्वामी समर्थांची उपासना केल्याने भक्तांवर त्यांची कृपा होते आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात. खालील कारणांमुळे हा दिवस त्यांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. गुरु तत्वाची आराधना. गुरुवार हा दिवस गुरूंचा मानला जातो. श्री स्वामी समर्थ यांना आद्य गुरु दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. गुरूंची कृपा लाभली तर जीवनातील अंधकार नाहीसा होतो. संकट निवारण. स्वामी समर्थ हे भक्तांच्या अडचणी दूर करणारे आहेत. त्यांच्या नावाचा जप केल्याने आणि त्यांच्या उपदेशांचे पालन केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. आध्यात्मिक उन्नती. स्वामी समर्थांची उपासना केल्याने आत्मिक शुद्धी होते, मन शांत राहते आणि आत्मबल वाढते. सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण. स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. अनेक भक्तांना त्यांच्या कृपेचा अनुभव आलेला आहे. गुरुवारी कोणते उपाय करावेत? श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र गुरुवारी 108 वेळा म्हटल्यास मनःशांती मिळते आणि स्वामींची कृपा प्राप्त होते. स्वामी समर्थांचे स्तोत्र आणि भजन ऐकावे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. श्री स्वामी समर्थ अष्टक. श्री स्वामी समर्थ आरती. हे स्तोत्र, भजन आणि आरती ऐकल्याने भक्ताला मानसिक आणि आध्यात्मिक समाधान मिळते. स्वामी समर्थांच्या कथा वाचा किंवा ऐकाव्यात. स्वामी समर्थांच्या जीवनातील कथा आणि त्यांचे चमत्कार ऐकल्याने भक्ताच्या श्रद्धेत वृद्धी होते आणि भक्तांवर त्यांची विशेष कृपा होते. गुरुवारचे व्रत ठेवा. गुरुवारी उपवास ठेवल्यास आणि फक्त दूध, फळे किंवा हलका आहार घेतल्यास व्रताचे अधिक फळ प्राप्त होते. गरजू लोकांना मदत करा. स्वामी समर्थांनी नेहमीच दान आणि परोपकार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे गरिबांना अन्नदान करणे, पाणी पाजणे, वस्त्रदान करणे हे गुरुवारी करणे अत्यंत पुण्यकारक ठरते. स्वामी समर्थांच्या मंदिराला भेट द्या. शक्य असल्यास गुरुवारी त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ हे का ऐकावे? गुरुवारी श्री स्वामी समर्थ यांचे भजन, प्रवचन किंवा कथा ऐकण्याचे अत्यंत महत्त्व आहे. यामुळे मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि कृपा प्राप्त होते.
श्री स्वामी समर्थ हे ऐकल्याने मिळणारे फायदे. जीवनातील तणाव कमी होतो. अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धी होते. मन शांत राहते आणि आत्मबल वाढते. नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता वाढते. रोगव्याधी आणि आर्थिक संकटांवर मात करण्यास मदत होते. स्वामी समर्थ यांचे भक्तांना दिलेले काही महत्त्वाचे संदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश प्रत्येक भक्ताला धीर आणि आश्रय देतो. सर्वांवर प्रेम करा, मदत करा. त्यांनी नेहमी दया आणि परोपकार करण्यास सांगितले आहे. शुद्ध मनाने नामस्मरण करा. त्यांच्या नावाचा जप भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतो. श्री स्वामी समर्थ हे केवळ शब्द नाहीत, तर ती एक अद्भुत शक्ती आहे. गुरुवारी स्वामी समर्थ यांचे नामस्मरण, भजन, कथा आणि प्रवचन ऐकल्याने जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थ नक्की ऐका आणि त्याचा लाभ घ्या. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.